हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 जून 2026. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरू करूयात आजच्या लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओला. आज आपण काही महत्वाच्या आर्थिक घडामोडीकडे नजर फेरणार आहोत. सर्वप्रथम व्याजदर जैसे थे असे ठेवलेले आहेत. नुकतेच आरबीआयने महत्वाची एक बैठक घेतलेली होती आणि त्यामध्ये व्याजदर संदर्भात ही बैठक होती. आता जो रेपो दर असतो आपल्याला माहितच आहे, आपण अभ्यास करताना रेपो दर, रिव्हर्स रेपो दर याबद्दल माहिती वाचलेलीच असेल. तर हा जो रेपो दर आहे हा 5.25% कायम ठेवण्यात आलेला आहे. 6 सदस्यांच्या पतधोरण समितीने 3 दिवस चाललेल्या बैठकीतील विचार विनिमयानंतर हा निर्णय संपूर्ण सहमतीने घेतलेला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे, मागील काही दिवसांपासून आपला भारतीय रुपया हा सतत घसरत आहे आणि त्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती ही नाजूक होत चाललेली होती. आणि याच अनुषंगाने आता आरबीआय आणि केंद्र या दोघांकडूनही काही महत्वाच्या पावले ही आता टाकण्यात येत आहेत. आणि याच अनुषंगाने आता ही व्याजदर साठीची जी काही पतधोरण समितीची बैठक झालेली होती, यामध्ये आता जो व्याजदर आहे तो जैसे ते ठेवण्यात आलेला आहे. आता हा रुपया जो आहे हा मागील काही दिवसापासून घसरत होता, परंतु कालच्या दिवसामध्ये मात्र रुपया 81 पैशांनी भक्कम झालेला आहे. केंद्राने परकीय गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांतील भांडवली नफ्यावरील करातून सूट बहाल केलेली आहे. तर डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेने कर सवलती आणि अनिवासी भारतीयांसाठी विशेष प्रोत्साहनांची घोषणा देखील आज केलेली आहे. तर याच गोष्टीमुळे आता भारतीय जो रुपया आहे हा आगामी काळामध्ये भक्कम होऊ शकतो. आता याच अनुषंगाने आपण पुढे काही माहिती देखील पाहणार आहोत, पण अगोदर कोणकोणत्या महत्वाच्या न्यूज आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. पान नंबर 2 वर एक महत्वाचं न्यूज आर्टिकल आलेलं आहे, ज्याचं नाव आहे एमपीएससी गुणवत्तांसाठी निपुण सेतू हा उपक्रम आता सुरू होणार आहे. आता हा नेमका निपुण सेतू उपक्रम काय आहे? तर आपल्याला माहितच आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीसी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अवघ्या काही गुणांनी शासकीय नोकरी हुकलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या युपीएससीच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये निपुण सेतू हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आता एमपीएससी मध्ये बरेचसे जे काही वेगवेगळे टप्पे असतात त्यातील शेवटच्या टप्प्यावर म्हणजे मुलाखत या टप्प्यावर गेलेले विद्यार्थी, परंतु अंतिम निवड यादीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता निपुण सेतू हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा उपक्रम आहे. म्हणजेच आता जे काही आता समोर बेरोजगारीचं आपल्याकडे जे काही आव्हान आहे, हे यामुळे थोड्याफार प्रमाणात काही आपण कमी करू शकतो आणि याच अनुषंगाने निपुण सेतू हा उपक्रम सगळ्यासाठी महत्वाचा आहे. आपल्याला परीक्षेमध्ये देखील असा उपक्रमाचं नाव आपल्याला विचारण्यात येऊ शकतं. आता या उपक्रमाअंतर्गत उद्योग विभागाच्या मैत्री 2.0 पोर्टलवर निपुण सेतू नावाचे विशेष दालन विकसित केले जाणार आहे. एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजेच मुलाखत किंवा कौशल्य चाचणीपर्यंत पोहोचलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत न मिळालेल्या उमेदवारांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे राज्यातील खाजगी उद्योजक, कॉर्पोरेट्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना त्यांच्या गरजेनुसार थेट सक्षम आणि कुशल मनुष्यबळ आता निवडण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या, निपुण सेतू उपक्रम एमपीएससी गुणवत्तासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढे महाप्रदेश या पानावर काही महत्वाच्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. आता नुकतेच आपले जे उद्योग मंत्री आहेत पियुष गोयल, तर यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे. मत्स्य उत्पादन निर्यातीवर आता आगामी काळामध्ये भर देण्यात येणार आहे. अर्थशास्त्राच्या अनुषंगाने हे आपल्यासाठी महत्वाचं आर्टिकल आहे. पुढील 5 वर्षांमध्ये मत्स्योत्पादन निर्यातीचे मूल्य सध्याच्या 8.5 अब्ज अमेरिकी डॉलरवरून थेट 30 अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच सांगितलेले आहे. सागरी उत्पादनाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्रालय आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालय व आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्याने 5 आणि 6 जून 2026 रोजी विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय सागरी अन्न परिषद कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाची 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर मत्स्य उत्पन्नाच्या निर्यातीवर भर देण्यात येणार आहे आणि पुढील 5 वर्षात किती अब्ज डॉलरचं उद्दिष्ट आहे, तर 30 अब्ज डॉलरचं यामध्ये उद्दिष्ट आहे. आणि ही जी महत्वाची राष्ट्रीय सागरी अन्न परिषद आहे, ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती, तर आंध्र प्रदेशातील
विशाखापट्टणम या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आता पुढे काही महत्त्वाचे आर्टिकल त्यांनी दिलेले आहेत. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेसाठी 21,000 कोटी रुपयांची तरतूद यावेळी करण्यात आलेली आहे. भारताची एकूण सागरी उत्पादन निर्यात 2025-26 मध्ये विक्रमी 73,890.46 कोटी रुपये म्हणजेच 8.45 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. ही आपल्याला रँडम फॅक्ट्स म्हणून विचारण्यात येऊ शकतं किंवा आपण ही जी आकडेवारी आहे ही आपण उत्तरामध्ये देखील मांडू शकतो. या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट यावेळी आपले भारताचे केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुधन संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की देशातील सर्वाधिक मासे उत्पादन व त्याची निर्यात करणारे राज्य असलेल्या आंध्र प्रदेशामध्ये लवकरच राष्ट्रीय मत्स्य मंडळाचे प्रादेशिक कार्यालय सुरू केले जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, राष्ट्रीय मत्स्य मंडळाचे प्रादेशिक कार्यालय हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे, तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे सुरू करण्यात येणार आहे. आता काही महत्त्वाचे इथं रँडम फॅक्ट दिलेले आहेत. त्या म्हणजे भारताने गेल्या 3.5 वर्षामध्ये विकसित देशांसोबत 9 मुक्त व्यापार करार केलेले आहेत. मुक्त व्यापार करार म्हणजे FTA, त्याला इंग्लिशमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट असं म्हटलं जातं. आणि मागील काही वर्षांमध्ये म्हणजे 3.5 वर्षामध्येच 9 मुक्त व्यापार भारताने केलेले आहेत. यामुळे भारतीय मत्स्योत्पादन क्षेत्राला जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आता उपलब्ध होणार आहे. तर लक्षात घ्या, हे मत्स्य उत्पादनाच्या रिलेटेड ह्या ज्या काही फॅक्ट आहेत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच ठिकाणी शेजारी एक महत्वाचं एक विकास गतीचा एक आढावा या ठिकाणी दिलेला आहे. 2026 मध्ये म्हणजेच रिझर्व्ह बँकेने 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये विकास दराच्या अंदाजाला कात्री लावणाऱ्या घोषणेनंतरच काही तासांतच देशातील 2025-26 आर्थिक वर्षातील GDPची अधिकृत आकडेवारी केंद्राकडून जाहीर करण्यात आलेली आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये लक्षात घ्या, 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जवळपास म्हणजे 7.7% दराने वाढ साधणारी कामगिरी अर्थव्यवस्थेने नोंदवलेले शुक्रवारी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, 2025-26 मध्ये भारताची ही किती GDP वाढ राहिलेली आहे, तर 7.7% एवढी वाढ राहिलेली आहे. 2024-25 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्क्यांनी वाढलेली होती, तर 7.1 विकास गतीने ही भारताची अर्थव्यवस्था वाढलेली होती. म्हणजे लक्षात घ्या, 2024-25 मध्ये 7.1%, 2025-26 मध्ये 7.7%नी भारतीय अर्थव्यवस्था ही वाढलेली आहे. या ठिकाणी अजून एक आर्टिकल महत्त्वाचे आहे, ते म्हणजे इन्व्हेस्ट महाराष्ट्र. आता नुकतेच इन्व्हेस्ट महाराष्ट्राची स्थापना ही करण्यात येणार आहे. येत्या 4 वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत $1,00,00,000 अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन संस्था म्हणजेच इन्व्हेस्ट महाराष्ट्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या संस्थेला तब्बल 3,000 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर याच ठिकाणी अजून महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय, तर राज्याचा राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजेच महाराष्ट्र या राज्याचा GDP मध्ये सुमारे 51 लाख कोटी रुपयांचा वाटा आहे. तसेच देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये देखील 15.4% अधिक योगदान हे महाराष्ट्राचे आहे. राज्याने परकीय थेट गुंतवणूक म्हणजे FDI आकर्षित करण्यात सातत्याने देशात आघाडी राखलेली असून गेल्या दशकात देशातील एकूण FDI पैकी 31% अधिक वाटा हा महाराष्ट्राचा राहिलेला आहे. आता इन्व्हेस्ट महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा अधिनियम 2023 आणि नियम 2025 अंतर्गत गुंतवणूक आकर्षण व सुलभीकरणासाठी कार्य करणार आहे. ही संस्था धोरण विकास तसेच गुंतवणूक प्रोत्साहन व आकर्षणावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे नाव लक्षात असू द्या, इन्व्हेस्ट महाराष्ट्र, आणि 3,000 कोटींचा निधी आता यासाठी अलोकेट करण्यात आलेला आहे. तर आता आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाणी मिसिंग लिंक रिलेटेड महत्वाचं एक आर्टिकल आलेलं आहे. मिसिंग लिंक वरील पुलावर आता विंडशिल्ड तयार करण्यात येणार आहे. आता मुळात विंडशिल्ड म्हणजे काय, तर विंडशिल्ड म्हणजे एक प्रकारची संरक्षण भिंत असते. ही प्रामुख्याने दरी किंवा खोल भागात असणाऱ्या केबल स्टेड पुलावर बसविण्यात येते. विंडशिल्ड वाऱ्याचा वेग खंडित करून त्याचा दाब कमी करतो. तर पुलावरून जाणाऱ्या भरधाव गाड्यांना जोराच्या वादळी वाऱ्यामुळे या चक्रीवादळामुळे होणाऱ्या अपघातांपासून हा विंडशिल्ड हे बचावत असतो. आता हे आपल्या मिसिंग लिंकवर का बसवण्यात येत आहे, कारण मिसिंग लिंकवर एका 182 तर 185 मीटर उंच केबल स्टेड पुलाचा समावेश असून तो देशातील सर्वात उंच केबल स्टेड पूल ठरलेला आहे. आणि या पुलाच्या ठिकाणी प्रचंड वेगाने वारे वाहत असतात. पावसाळ्यात येथे वाऱ्याचा वेग प्रचंड असतो आणि याच कारणामुळे या मिसिंग लिंक पुलावर विंडशिल्ड आता बसविण्यात येणार आहे. यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढच्याच पानावर सुखोई 57 या रिलेटेड एक आर्टिकल आलेलं आहे. आता
नुकतेच रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांनी भारताला लढाऊ विमान विक्रीविषयी संयुक्त उत्पादन करण्याची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आलेली आहे. आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 5व्या पिढीचे अत्याधुनिक लढाऊ विमान सुखोई 57 पुन्हा एकदा भारताला देऊ केलेले असून भारताबरोबर सहउत्पादनही करण्याची रशियाची तयारी आहे, असे त्यांनी म्हटलेले आहे. रशिया भारताचा दीर्घकाळापासून संरक्षण साहित्याचा पुरवठादार राहिलेला आहे. 5व्या पिढीच्या लढाऊ विमानाचा अत्याधुनिक बहुउद्देशीय लढाऊ विमान म्हणजेच MCA हा स्वदेशी प्रकल्प भारताने हातात घेतलेला आहे. मात्र त्यास आता अजून वेळ लागणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारताला पुन्हा एकदा रशियाचे सुखोई 57 लढाऊ विमान देऊ केलेले आहे. जगभरातील वृत्तसंस्थांच्या पत्रकारांशी त्यांनी नुकताच संवाद साधलेला होता आणि याच वेळी त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे केलेलं आहे. आणि त्याच संदर्भात प्रादेशिक संपर्क नियंत्रणासाठी देखील रशियाकडून 200 विमाने खरेदी करण्याची शक्यता देखील याच वेळी वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सुखोई 57 आणि याची जी काही पुढची अपडेट असेल ते ज्यावेळेस याचं फायनल आपलं एक डील होईल की रशिया आणि भारतामध्ये याच्या संयुक्त उत्पादनाविषयी एक डील झालेली आहे, त्यावेळेस आपण पुन्हा एकदा ही न्यूज कव्हर करणार आहोत. यानंतर आपण पुढे जाणार आहोत. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की भारताने अनेक वर्ष अमेरिकेच्या व्यापार धोरणांचा फायदा घेतलेला आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलेला आहे. त्यांचं हे एक एक रँडम स्टेटमेंट आलेलं आहे. आपल्याला हे बाकी काही नाही, परंतु एक माहिती असायला हवं की आपल्या कानावर आपण अशा पद्धतीचं त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, हे आपण या ठिकाणी वाचू शकतो. यानंतर एडिटोरियल या घटकावर या पेपरच्या जे काही महत्त्वाचे पान आहे यामध्ये एक महत्त्वाचं एक विशेष विश्लेषण आलेलं आहे. यामध्ये वाघांच्या स्थलांतरातील यशापयश आणि आव्हाने अशा पद्धतीचं या आर्टिकलचं नाव आहे. आता वाघांचे स्थलांतर नेमकं का केलं जातं, तर नव्या अधिवासाच्या जोडीदाराच्या तसेच अन्नाच्या शोधात वाघ स्थलांतर करतच असतात. त्यांचे हे स्थलांतर नैसर्गिक स्थलांतर असून त्याचा मार्ग ठरलेला असतो. दुसरा प्रकार म्हणजे वाघाचे कृत्रिम स्थलांतरण. आता हे राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य देखील असते. मानव वाघ संघर्षाच्या स्थितीत वाघ एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात जाणे हे कृत्रिम स्थलांतर आहे. एखाद्या वनक्षेत्रात केवळ वाघ असतील तर त्या ठिकाणी वाघीण स्थलांतरित केली जाते आणि महाराष्ट्रात या नैसर्गिक तसेच कृत्रिम स्थलांतराची अनेक उदाहरणे आहेत. प्रामुख्याने म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या अधिक असल्यामुळे परिणामी मानव वाघ संघर्ष अधिक असल्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून राज्यातीलच नवेगाव नागझिरा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह ओडिशातही वाघ कृत्रिमतेला स्थलांतरित करण्यात आलेले आहे. आता वाघाच्या स्थलांतराचे यश नेमके कसे मोजता येईल, तर महाराष्ट्रातील पेंच तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघिणींचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. ताडोबा आणि पेंचच्या तुलनेमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे भौगोलिक वनक्षेत्र पूर्णपणे वेगळे असल्याने या कृत्रिम स्थलांतरणाबाबत अनेक शंका होत्या. मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी पूर्णपणे वेगळ्या असलेल्या भौगोलिक वनक्षेत्रातील या स्थलांतरणासाठी खूप चांगले काम केलेले आहे. परिणामी विदर्भातून सोडलेल्या वाघिणी आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चांगल्याच स्थिरावलेल्या आहेत. तर काही वर्षांपूर्वी ओडिशामध्ये सोडलेल्या 2 वाघिणी देखील तेथे स्थिरावलेल्या आहेत. त्यातील एका वाघिणीने काही दिवसांपूर्वी 4 बछड्यांना देखील जन्म दिलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, वाघांच्या स्थलांतरातील यशापयश आणि आव्हाने कोणकोणते आहेत हे या विश्लेषणामध्ये आता नमूद त्यांनी केलेले आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढचं आर्टिकल आय थिंक इकॉनॉमी या घटकामध्ये महत्वाचं असणार आहे. हा, आता या अर्थसत्ता या पेजवर एक 2 महत्वाचे आर्टिकल त्यांनी दिलेले आहेत. त्यातील पहिलं आहे रुपयाला सावरण्यासाठी केंद्र आणि रिझर्व्ह बँकेची मोर्चेबांधणी आता नुकतीच दिसून आलेली आहे. सरकारी रोख्यांतील भांडवली नफा परकीय गुंतवणूकदारांसाठी आता करमुक्त करण्यात आलेला आहे. आता महत्वाची इथं अपडेट काय झालेली आहे आणि रुपया सावरण्यासाठी केंद्राने कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत हे या आर्टिकलमध्ये आता दिसणार आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला माहितच आहे, मी आताच मागाशी सांगितल्याप्रमाणे मागील दिवसामध्ये खूप काही दिवसांपासून रुपया हा सतत घसरत होता, परंतु कालच्या दिवशी रुपया हा 81 पैशांनी म्हणजे जवळपास 0.9% मजबूती मिळून प्रति डॉलर 94.93 या पातळीवर बंद झालेला आहे आणि चालू वर्षामध्ये 2 एप्रिल नंतरची ही रुपयाची सर्वात मोठी वाढ आहे.
आता नेमकं काय झालेलं आहे आणि भारताने कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि कोणत्या कारणामुळे हा रुपया सध्या वधारलेला आहे हे आपण पाहूया. इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट, महागलेले तेल आणि परकीय भांडवलाचा बाहेर जाणारा ओघ यामुळे ढेपाळत असलेल्या रुपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अनेकांगी पावले टाकलेली आहेत. केंद्राने परकीय गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांतील भांडवली नफ्यापासून सूट बहाल केलेली आहे. तर रेपो दर जैसे ते ठेवत डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेने कर सवलती आणि अनिवासी भारतीयांसाठी विशेष प्रोत्साहनांची घोषणा केलेली आहे. परिणामी रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये 2 महिन्यांतील सर्वोच्च अशी 81 पैशांची कमाई केलेली आहे. आता यामध्ये रुपयावरील ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता सरकारी रोख्यामधील परदेशी गुंतवणूकदारांवरील भांडवली नफा कर आणि व्याज उत्पन्नावरील 20% कर रद्द करण्याची घोषणा ही केलेली आहे. हा निर्णय 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. सध्या 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ धारण केलेल्या सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग आणि रोख्यांवर परदेशी गुंतवणूकदारांना 12.5% दीर्घकालीन भांडवली नफा कर हा भरावा लागतो. याशिवाय रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना डॉलरमध्ये कर्ज उभारण्यासाठीच्या सवलतीच्या परकीय चलन स्वॅपची सुविधा सप्टेंबर अखेरपर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. अनिवासी भारतीयांच्या परकीय चलन ठेवीवर बँकांना हेंजिंग खर्चाचा भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे. या उपाययोजनेमुळे देशात 40 ते 60 अब्ज डॉलर पर्यंत अतिरिक्त परकीय निधी हा येऊ शकतो, अशा पद्धतीचं या ठिकाणी स्टेटमेंट हे देण्यात आलेलं आहे. आता नेमक्या उपाययोजना आरबीआय मार्फत कोणकोणत्या करण्यात आलेल्या आहेत, तर दीर्घकालीन सरकारी रोख्यांमध्ये परदेशी गुंतवणुकीला वाट आता खुली करण्यात आलेली आहे. तसेच परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीवरील मर्यादा देखील शिथिल करण्यात आलेल्या आहेत. तसेच अनिवासी भारतीयांसाठी यावेळी मोठी संधी ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच सरकारी कंपन्यांसाठी कर्ज खिडकी खुली ही करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी परदेशातून उभारलेल्या कर्जासाठी सवलतीच्या दरातील फॉरेक्स स्वॅप विंडोची मुदत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवलेली आहे. याचा अर्थ बँकांना पुढील काही महिने रिझर्व्ह बँकेशी डॉलर आणि रुपयांशी देवाणघेवाण म्हणजेच अदलाबदल करून बाजारातील आर्थिक परिस्थिती हाताळण्याची मुभा असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे आर्टिकल आपल्याला अर्थशास्त्र या घटकासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि आरबीआय आणि केंद्रामार्फत रुपयाला सावरण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना नुकत्याच केलेल्या आहेत हे आपण यामध्ये आता समजून घेतलेले आहे. आपल्याला परीक्षेमध्ये देखील अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की रुपयाला सावरण्यासाठी भारतीय सरकारमार्फत कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येऊ शकतात आणि तुमच्या मताने की कोणकोणत्या उपाययोजना केल्यामुळे भारतीय रुपया हा अधिकाधिक वधारू शकतो हे आपल्याला विचारण्यात येऊ शकते. तसेच नुकतेच आरबीआयने इंधन दरवाढ आणि पावसाबद्दल चिंता देखील व्यक्त केलेली आहे आणि महागाईच्या अंदाजामध्ये 0.5% वाढ देखील केलेली आहे. आता पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेले पुरवठ्यातील अडथळे आणि ऊर्जा व इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमती यांचा आर्थिक हालचालींवर प्रतिकूल परिणाम तसेच तुटींच्या पावसावर विशेषतः ग्रामीण मागणी आणि अन्नधान्य किमतीतील संभाव्य वाढ पाहता रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी चालू आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी वाढीचा अंदाज 0.3% कमी करणारे तर महागाई दर तब्बल 0.5% काढण्याचे अनुमान हे व्यक्त केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला ह्या इकॉनॉमी या घटकातील महत्वाच्या बाबी माहिती असणं आवश्यक होतं. कालचा जो आपण व्हिडिओ पाहिला होता तेव्हा 5 जूनचा, यामध्ये आपण जवळपास पर्यावरणावर आधारित खूप सारे आर्टिकल्स पाहिलेले होते, कारण काल हा जागतिक पर्यावरण दिवस होता. आणि आज आपण हे इकॉनॉमी क्षेत्रातील महत्वाचे जे काही आता बदल करण्यात आलेले आहेत, आरबीआय कडून घेतलेले पावलं, केंद्रामार्फत टाकलेले पावलं, रुपयाला सावरण्यासाठी ज्या कोणत्याही उपाययोजना करण्यात येत आहेत, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला कमेंटमध्ये तुमचे काही जे कोणतेही सजेशन्स असेल ते देखील आम्हाला सांगू शकता. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीसी लायब्ररी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.